रात्रीचे 12:15 वाजलेले आहेत. मी आहे MSRTCच्या स्वारगेटच्या बसस्टँडवर. तुम्ही बघत असाल इथं स्वारगेटचं बसस्टँड आहे. लक्षात घ्या, एखादी ज्यावेळेस पब्लिक सेक्टरचं ज्यावेळेस एखादं युनिट असतं त्यातलंच हे MSRTC हे महाराष्ट्राचं युनिट आहे. महाराष्ट्राच्या ह्या युनिटला खूप वर्ष झाली आणि एक विश्वासाचं युनिट म्हणून इथं माणसं बघू शकताल तुम्ही. आणि सगळ्या गाड्या आहेत त्या गाड्या सगळ्या थांबलेल्या आहेत. दूरच्या पल्ल्याच्या गाड्या या ठिकाणाहून जातात. स्वारगेट हे पश्चिम महाराष्ट्रासाठीचं सगळ्यात मोठं बसस्थानक आहे. हे बघू शकता तुम्ही. पब्लिक सेक्टरचा फायदा हाच असतो की त्या ठिकाणी तुम्हाला निसंकोचपणे येता येतं. त्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही भीतीविना प्रवास करू शकता. जसा तुम्ही खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये जितका विश्वास ठेवू शकत नाही तितका तुम्ही पब्लिक टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये विश्वास ठेवता. म्हणून ज्यावेळेस आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेसपासून काँग्रेसची जी ध्येय धोरणं होती हे जास्तीत जास्त गव्हर्मेंटचं उद्योग स्थापन करणं ही होती. आणि MSRTC हा निमतत्वावर चालणारा हा त्यातलाच एक उद्योग. सध्या हा जो उद्योग आहे हा उद्योग सध्या मोडकळीस आलेला आहे. तरी पण MSRTCची संख्या पाहता असं वाटतं की हे कुठंतरी योग्य आहे.